नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत, जे आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही एक कृषी मूल्य शृंखलेत विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने खते, पीक प्रथिने, जैव कीटकनाशके, विशेष पोषक तत्वे, सेंद्रिय खत उत्पादनात आघाडीवर आहे. कंपनीचा व्यवसाय पोषक आणि इतर संबंधित उत्पादने याच्यामध्ये 85% महसूल मिळतो आणि पीक संरक्षण याच्यामध्ये 15% महसूल, अशा दोन विभागात विभागलेली आहे. कंपनी देशांतर्गत बाजारात विविध प्रकारच्या फॉस्फेटिक खतांची विक्री करते. भारतातील युनिक ग्रेड खतांच्या विक्रीत तिचा 40% वाटा आहे. कोरोमंडल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी फॉस्फेट विक्रेता आणि 15% बाजार हिश्श्यासह सर्वात मोठी सिंगल सुपर फॉस्फेट विक्रेता आहे. पीक संरक्षण व्यवसाय या व्यवसायाअंतर्गत कंपनी तिच्या 60हून अधिक नाममुद्रा आधारित पीक संरक्षण उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीची विक्री व विपणन करते. हा जागतिक स्तरावर मॅन्कोझेपच्या तिसऱ्या क्रमांकाची मोठी उत्पादक आहे आणि व्यवसायाच्या महसुलात 30% निर्यातीचा वाटा आहे. जैविक व्यवसायात निर्यातीत 65% वाटा आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 38,000 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 23.25 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.93 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 26 आहे, म्हणजे ROC चांगला आहे. ROEचा विचार केला तर 18.9 आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.05 आहे, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. या कंपनीवर कर्ज नाही. प्लेज्ड पर्सेंटेजचा विचार केला तर 0.01 आहे. गेल्या 3 वर्षापासून चांगल्या रिटर्न ऑन इक्विटी आहे, म्हणजे गेल्या 3 वर्षापासून ROE चांगला आहे. त्यानंतर डेबिट फ्री कंपनी आहे. कंपनी आपल्या शेअर होल्डरना चांगला डिव्हिडंड देते. 2023पेक्षा 2024मध्ये नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे, म्हणजे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ थोडा कमी झालेला आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा आपण आता शेअरचा चार्ट बघूया, जी 52 वीक हायवर ट्रेड करीत आहे. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर कोरोमंडलम इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी या शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1269 ही जी लेवल आहे, ही लेवल म्हणजे रेजिस्टन्सचं काम करत, म्हणजे हा एक रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स या शेअरने क्रॉस केलेला आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. या शेअरची किंमत आता चालू आहे 1291 ही किंमत चालू आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे. हा शेअर रिटेस्ट करून जर वर गेला या लेवलला 1269 किंवा 70 या लेवलला जर रिटेस्ट केली, खाली येऊन रिटेस्ट करून जर वर गेला, तर या स्टॉकमध्ये एवढं टार्गेट त्याच्यामध्ये पुढे मिळू शकतं. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. रिटेस्ट करून वर गेला तर टार्गेट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळू शकते. येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा स्टॉक हा रिटेस्ट करून वर जातो की खाली येतो. हा शेअरचा चार्ट येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळू शकेल. तर हा जो व्हिडिओ बनवला, हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे. बाय सेड रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.